हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगे यांचा आमरण उपोषण 17 दिवसानंतर मागे। अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण सुरूच राहणार, जरांगेंची माहिती। जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये गुन्हा दाखल। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। लातूरमध्ये सुद्धा मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। जरांगेंच्या तोंडातून तुतारीचा आवाज, भाजप नेत्यांचा हल्लाबोल। फडणवीसच उद्या मराठ्यांच्या बाजूने कोर्टात उभे राहतील, जरांगेंनी माफी मागावी, नितेश राणे आक्रमक। आम्ही मराठेच, चायनीज मॉडेल नाही, जरांगेंनी सागर बंगल्यावर येऊन दाखवावं, नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान। काल जरांगे यांनी केलेला प्रकार म्हणजे तमाशा, नेतृत्वाची अपरिपक्वता काल समोर आली। अजय भारस्कर यांची जरांगे यांच्यावर टीका। जरांगेंच्या सर्व वक्तव्यांची चौकशी केली जाईल। जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपानंतर शंभूराज देसाई यांची माहिती। जरांगेंना मुंबई दिल्ली कुठेही जाऊ द्या, तरीही त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही। मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आक्रमक। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा या नाटकावर काम सुरू। छगन भुजबळांची फडणवीस आणि जरांगे वादावर टोलीबाजी। नाराजीची लाट उसळण्याआधी शिंदे फडणवीसांनी शहाणं व्हावं, सहनशीलतेचा अंत पाहू नका, जरांगेंचा इशारा। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजाई संघर्ष वाढला। सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही, सुप्रिया सुळेंची नाव न घेता अजित पवारांसह सुनेत्रा पवार यांच्यावर टीका। विकास कामांसाठी भाजप शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका, दगा देणं, पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता। सरकारसोबत जाण्याबाबत अजित पवारांनी पत्रातून भूमिका मांडली। महेश गायकवाड ज्येष्ठ गायक पंकज उदास काळाच्या पडद्याआड, प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।